कुष्ठरोगी म्हटलं की त्या रुग्णाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतात. कुष्ठरोग हे नाव जरी ऐकलं, रुग्णाच्या हातापायाला येणाऱ्या विकृतीमुळे किळस, लाज, घृणा वाटू लागते. कुष्ठरोगाचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे संसर्गिक आणि दुसरा म्हणजे असंसर्गिक. हा रोग मायक्रोबॅक्टेरियम लेप्री नावाच्या जीवाणूमुळे होतो. कुष्ठरोगाची लक्षणे काय आहेत, तो कसा ओळखावा, या रोगामुळे समाजात पसरलेले गैरसमज अथवा अंधश्रद्धा कशी दूर करावी याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत अवैद्यकीय सहाय्यक अर्चना कुकडे यांच्याकडून. नमस्कार, माझं नाव अर्चना कुकडे. मी अवैद्यकीय सहाय्यक या पदावर काम करते. रहमतपूर हे माझं कार्यक्षेत्र आहे. तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. आज मी तुम्हाला 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी हा जो कुष्ठरोगाचा पंधरवडा साजरा करतो आपण, तर त्याबद्दल मी तुम्हाला कुष्ठरोगाबद्दलची थोडक्यात माहिती सांगते. कुष्ठरोग हा कशामुळे होतो? कुष्ठरोग हा जंतूमुळे होणारा आजार आहे. मायक्रोबॅक्टेरियम लेप्री असं त्याचं नाव आहे. मराठीमध्ये कुष्ठजंतू असं म्हणतात. कुष्ठरोग म्हणजे काय? तर कुष्ठरोग म्हणजे न खाजणारा, न दुखणारा, फिकट किंवा लालसर रंगाचा बधीर चट्टा. कुष्ठरोगाचा प्रसार हा कसा होतो? तर हवेमार्फत होतो. हवेमध्ये कसा येतो? तर खोकण्यातून आणि शिंकण्यातून हा येतो. तर कुष्ठरोग हा कोणाला होतो? तर कुष्ठरोग हा समाजातील सर्व वर्गातला गरीब श्रीमंत हा कोणालाही हा आजार हा होऊ शकतो. कुष्ठरोग हा प्रसार कसा करतो? तर कुष्ठरोग हा खोकण्यातून आणि शिंकण्यातून त्याचं जे ड्रॉपलेट इन्फेक्शन असतं ते हवेमध्ये येतं. हवेतून ते कोणाच्या शरीरात जातं, तर ज्याच्या शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती ही कमी आहे त्यांनाच हा आजार होतो. कुष्ठरोगाचा अधिशयन काळ हा 3 ते 5 वर्षाचा आहे. त्याच्यानंतर कुष्ठरोगावर प्रभावशाली औषधी आहे. त्याचं नाव आहे MDT, मराठीमध्ये बहुविध औषधोपचार पद्धती. कुष्ठरोगामध्ये 2 प्रकार आहेत, असंसर्गजन्य आणि संसर्गजन्य. संसर्गजन्य म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये 2 कॅटेगरी आहेत, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य. 1 ते 5 चट्टे किंवा 1 नर्व डॅमेज असेल तर त्याला आपण असंसर्गजन्य म्हणतो. PB म्हणतो, पॉसिबॅसिलाई. ह्याला 6 महिन्याची ट्रीटमेंट असते. नंतर 5 पेक्षा अधिक चट्टे आणि 1 पेक्षा जास्त नर्व डॅमेज असतील तर त्याला 12 महिन्याची आपण ट्रीटमेंट देतो. तर हा कुष्ठरोग हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. समाजामध्ये अजूनही गैरसमज आहेत की कुष्ठरोग हा पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. तर लोकांमध्ये जो गैरसमज आहे किंवा अंधश्रद्धा आहे की हा काहीतरी पाप केल्यामुळे होतो, नवस न फेडल्यामुळे होतो, तर हे असं काही नाही आहे. तर कुष्ठरोग हा फक्त जंतूमुळे होणारा आजार आहे. आता कुष्ठरोगाची संशयित लक्षणं काय आहेत? तर शरीरावर कोणत्याही प्रकारचा चट्टा असणे, अंगावर गाठी असणे, हातापायाला सतत मुंग्या येणे, नाक बसके असणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, अंगावर गाठी असणे, हातापायाची बोटं वाकडी असणे, हातापायाला जखमा असणे, भुवयांचे केस विरळ होणे, चेहरा सुजलेला, लाल चकचकीत दिसणे. ही संशयित लक्षणं तुमच्या आजूबाजूला मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये किंवा तुम्ही कुठेही काम करत असाल त्या ठिकाणी जर अशा प्रकारची लक्षणं दिसत असतील तर तुम्ही नजीकच्या शासकीय दवाखान्यामध्ये किंवा निमशासकीय दवाखान्यामध्ये तुम्ही त्यांची तपासणी करून घेऊ शकता. आता समजा एखादा जर अंगावर चट्टा उठला असेल तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा तुम्ही तपासणी करू शकता. चट्टा उठला असेल तर पेनाने टोचून बघा किंवा कागदाने टोचून बघा, किंवा घरामध्ये एखाद्या स्त्रीला जर असेल तर तुम्ही आरशामध्ये स्वतःची तपासणी तुम्ही करू शकता की अंगावर कुठं चट्टा आहे का हे तुम्ही पाहू शकता. 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी हा कुष्ठरोग दिन साजरा आपण करतो ह्याच्यामध्ये. तर हा पंधरवडा का साजरा केला जातो? तर महात्मा गांधींना कुष्ठरोगाबद्दल कार्य करायचं होतं, पण त्यांच्या जीवनामध्ये त्यांना ते करता आलं नाही, ते अपुरंच राहिलं. तर त्या संदर्भामध्ये आपण समाजामध्ये खूप ॲक्टिव्हिटीज घेतो. उदाहरणार्थ महिला मंडळ घेतो, गटचर्चा घेतो, प्रभात फेरी काढू शकतो, आणि सगळ्यात महत्त्वाचा रोल म्हणजे सोशल मीडिया. ह्या माध्यमातून आपण समाजातील प्रत्येक व्यक्तीला आपण कुष्ठरोगाची जनजागृती करू शकतो. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.